हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी तुमच्यासाठी काही स्टॉक घेऊन आलो आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. तर आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे. इन्व्हेस्टिंगसाठी तुम्ही त्याच्यात आहे ना, व्ह्यू आपला 2 ते 4 महिन्याचा असणार आहे त्या स्विंग ट्रेडसाठी. तर आपण सुरुवात आहे ना निफ्टीपासून करूया. तर आता बघू शकता तुम्ही निफ्टीला आपण आहे ना 4 आवरच्या टाईम फ्रेमवर बघू. 4 आवरला निफ्टी काही दिवसापासून, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो रेजिस्टर. काही दिवसापासून निफ्टी पूर्ण कन्सोलिडेशन झोनमध्ये चालू आहे. जर बघा ह्या रेजिस्टन्सपासून म्हणजे एप्रिलपासून, तर ह्या फायनान्शियल इयरमध्ये एप्रिलपासून आता जुलै एंड झाला, आज ऑगस्ट लागला, आज 1 ऑगस्ट. तर एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिन्यापासून कंटिन्यू मार्केट जे आहे ह्या रेजिस्टन्स ब्रेक करायला तयार नाही. हे बघू शकता तुम्ही, कंटिन्यू मार्केट आहे ना निफ्टी हा रेजिस्टन्स ब्रेक करत नाही. पण जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक होणार ना तेव्हा मार्केटमध्ये मोठा मोमेंटम येण्याची शक्यता असते. तर आता मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढून ठेवलेले आहे. तर जसं की पहिलं मी तुम्हाला दाखवतो, वोकार्ड लिमिटेड फार्मा सेक्टरचा स्टॉक आहे. तर फार्मा सेक्टरमध्ये आपण याला वोकार्डला आपण ह्या स्टॉकमध्ये कमीत कमी 13 वर्षांनी ब्रेकआउट आलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो मंथली टाइम फ्रेमला. जर आपण आलो ना, हे बघा मी ॲनालाइज केला होता म्हणून मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येते. कंटिन्यू हा स्टॉक आहे ना, हे बघ तुम्ही रेजिस्टन्स बघा इथे, कंटिन्यू हा स्टॉक 13 इयर्स झाले याला. म्हणजे हा ऑलमोस्ट 2013 पासून आता 2026 आला. 13 वर्षापासून हा स्टॉक कंटिन्यू कन्सोलिडेशन म्हणजे रेजिस्टन्स. त्यांनी 1 मार्च 2013ला इथं रेजिस्टन्स घेतला होता. हे बघा इथे फर्स्ट रेजिस्टन्स घेतला होता. त्याच्यानंतर त्यांनी 2015 मध्ये म्हणजे 2 वर्षांनी रेजिस्टन्स घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी परत इथे एकदा रेजिस्टन्स घेतला होता इथे 2025 मध्ये. हे बघू शकता तुम्ही. आणि आत्ता तो ब्रेकआउट केलेला आहे. हे बघा आता मार्केटने इथे ब्रेकआउट केला. आणि जेव्हा हा ब्रेकआउट स्ट्रॉंग झाला ना, म्हणजे 1, 2, 3, 4 जेव्हा 4 वेळेस जेव्हा रेजिस्टन्सला ब्रेक केला ना तेव्हा तो रेजिस्टन्स आहे ना वीक होत जातो आणि त्याचा सपोर्ट बनतो. तर आता इथं एक्झॅक्ट प्राइस ॲक्शन तुम्ही बघू शकता. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. जसं इथं ब्रेकआउट झाला आपल्याला रिटेस्ट पाहिजे होतं. तर ही जी कॅन्डल आहे आता या मंथची जुलैची, ही रिटेस्टवाली कॅन्डल आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, ही कॅन्डल रिटेस्टवाली. आता आपल्याला एवढाच मूव पकडायचा आहे की इथून जरी तुम्ही हा ट्रेड घेतला तर त्याचा होल्डिंग तुम्हाला इथपर्यंत जरी केली या हायपर्यंत तर 23% रिटर्न मिळू शकतो. 23.50 23.5% रिटर्न मिळू शकतो. आणि आपण त्याच्या स्टॉप लॉसची जर विचार केला तर स्टॉप लॉस फक्त 8%चा आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 8, 2, 26, 8, 24 1:3 रिस्क रिवॉर्ड हा स्टॉक देतो आहे वोकार्ड. आणि आता आपण इथं हे बघितलं आपण याचं प्राइस ॲक्शन, याचं व्हॉल्यूम पण आपण 1 मिनिट चेक करून की व्हॉल्यूम याच्यामध्ये बनला आहे का. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा इथं व्हॉल्यूम पण स्टॉकमध्ये चांगला बनतोय. आणि जेव्हा अशा व्हॉल्यूमने जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा याच्यावर ओरिजिनल मूव असतो. म्हणजे याच्यात बिग प्लेयर जे आपण म्हणतो FII DIIs जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर असतात DIIs, तर हे लोक या कॅन्डलमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तो ब्रेकआउट झालेला असतो. आणि जेव्हा आपण ब्रेकआउटला ट्रेड घेतो पण ब्रेकआउटपेक्षा जेव्हा हा रिटेस्ट होतो, इथं बघा तुम्ही रिटेस्ट झालाय आणि जेव्हा रिटेस्ट नंतर जेव्हा हा परत सपोर्ट घेऊन वरती जातो तो मूव एकदम स्ट्रॉंग मानला जातो आणि तो एकदम प्रॉपर मूव असतो. तर आपण वोकार्डमध्ये व्हॉल्यूम बघितला, आपण याचा 13 वर्षांनी याचा ब्रेकआउट बघितला. आणि जेवढा लॉंग टर्म जेवढा हायर टाइम फ्रेमचा ब्रेकआउट असणार तेवढा तो स्ट्रॉंग स्टॉक मुवमेंटम देणार असं असतं. ते आपण शिकलोय. एक फॉरेनचे खूप फेमस स्टीव्ह बर्न्स म्हणून आहे, त्यांची एक थिअरी, जेवढा लॉंग टाइम फ्रेम तुम्ही बघाल तेवढा तो स्टॉक आहे ना स्ट्रॉंग मोमेंटम देतो. तर आपण आता याचा फंडामेंटल ॲनालिसिस बघून घेता. screeners.com वर आलोय मी. इथे टाकतो मी वोकार्ड. हे बघा वोकार्डमध्ये तुम्ही बघू शकता मार्केट कॅप
म्हणजे ऑलमोस्ट 31,800 म्हणजे 32,000 करोडचं मार्केट कॅप आहे. मोठी कंपनी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही आहे. दुसरी गोष्ट आपण इथं बघू शकतो याचं प्रॉफिट लॉस बघा तुम्ही. हे जे याचा रेव्हेन्यू आहे तो कंटिन्यू वाढताना दिसतोय तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही. 23 पासून बघा इथं 2651 करोड, 2700, 3000 आणि 3300 कंटिन्यू याच्या रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ आहे. आणि नेट प्रॉफिट मध्ये पण तुम्ही बघू शकता, हे बघा इथे मायनस म्हणजे निगेटिव्ह प्रॉफिट होता, इथे कमी झाला निगेटिव्ह आणि आता फुल्ली प्रॉफिट मध्ये कंपनी येते, हळूहळू येते. म्हणजे 199 200 करोडचं ऑलमोस्ट इथे नेट प्रॉफिट ओकाडणं केलेलं आहे. आणि त्याचा इन्व्हेस्टर मध्ये जर बघणार तर प्रमोटर होल्डिंग बघा 49% म्हणजे ही खूप स्ट्रॉंग प्रमोटर होल्डिंग मानली जाते. आणि पब्लिक बघणार तर तुम्ही इथे 34% आहे आणि FII इथं 7.23 म्हणजे ही जी प्रमोटरची जी होल्डिंग आहे ती खूप स्ट्रॉंग होल्डिंग मानली जाते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या स्टॉकचा तुम्ही विचार करू शकता. आणि हा स्टॉक घेतल्यामुळे तुम्हाला असं नाही की स्विंगसाठी असतो, म्हणजे हा कमीत कमी तुम्हाला 2 ते 4 महिने होल्ड करायला लागेल, त्याच्याशिवाय तो रिटर्न देणार नाही. कारण की खूप लॉंग टर्मचा 13 वर्षांनी ब्रेकआउट दिला, म्हणजे याला खूप टाइम लागलाय. तुम्ही जर इथं हा स्टॉक घेतला ह्या लेवल पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 2430 किंवा 2400 पकडा, 2400 पर्यंत तो हमखास मूळ देऊ शकतो, असं माझं अनालिसिस पर्सनल. तुम्ही तुमचं अनालिसिस करून ट्रेड घेऊ शकता. आणि हा मोमेंटम व्हायला कमीत कमी 4 ते 6 महिने लागायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. 8%च्या लॉसला 24% प्रॉफिट मिळतो, म्हणजे 1:3 रिस्क रिवॉर्ड इथं भेटतोय. दुसरा स्टॉक आपण बघून घेऊ प्रिकॉल मध्ये. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. प्रिकॉल लिमिटेड, हे बघा हा पण स्टॉक जर तुम्ही बघितला इथं मंथली टाइम फ्रेमला राउंडिंग बॉटम पॅटर्न बनला. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू स्टॉक आहे ना वरती येतोय, हे बघा इथून. तर इथं काही रिजेक्शन आल्यामुळे इथे खाली आला होता हा स्टॉक. आणि याला म्हणतात राउंडिंग पॅटर्न. हा जो ब्रेकआउट असतो हा खूप स्ट्रॉंग असतो. आपण याला विकलीला बघून घेऊ. हे बघा विकलीला पण याचा ब्रेकआउट इथं कन्फर्म सस्टेनेबल आपल्याला दिसतोय, कारण की हा जो रेजिस्टन्स असतो हा इथं ब्रेक झालेला आपण बघू शकतो. हे बघा तुम्ही याचा व्हॉल्यूम पण आपण चेक करून घेऊ. हे बघा याचा व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग बनतोय. व्हॉल्यूम बनत असल्यामुळे कसं आहे त्याच्यामध्ये कन्फर्मेशन येणं कन्फर्म झालेलाच आहे हा स्टॉक. आणि याचा पण ऑलमोस्ट याची रेंज केवढी असते, याचं टार्गेट तुम्ही कुठपर्यंत बघू शकता. जेवढा याने इथून हा जो लो बनवला आहे ना, म्हणजे हा जो राउंडिंग बॉटमचा जो त्याचा लो आहे ना 25%, तेवढं तुम्ही टार्गेट एक्सपेक्ट करू शकता. म्हणजे हे बघा मी तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही जर घेतला ना, इथे जर स्टॉप लॉस लावलेला याला पण 8-9%चा SL आहे, पण हा टार्गेट डायरेक्ट 25% तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे इथपर्यंत जेवढं 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. जेवढा हा इथं लोची रेंज असते ना तेवढीच ही रेंज इथं सस्टेनेबल होते. हे बघा बघू शकता तुम्ही. सेम जेवढा हा जो झोन आहे ना तेवढा झोन हा प्रॉफिट देऊ शकतो. याला पण आपण विकलेला बघतो, म्हणजे याला पण 2-3 महिने तर लागू शकता. स्विंग ट्रेडिंगसाठी बेस्ट स्टॉक आहे हा प्रिकॉल म्हणून तुम्ही विचार करू शकता. आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पण बनलेला आहे. याचा आपण फंडामेंटल अनालिसिस बघू प्रिकॉलचं. प्रिकॉलचं मार्केट कॅप बघू शकता तुम्ही. 8,500 करोडची कंपनी आहे, स्मॉल कॅप मध्ये येते ही. आणि हिचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पण बघू शकता तुम्ही. याचा पण सेल्स बघा तुम्ही, कंटिन्यू याचा सेल्स वाढतोय. म्हणजे तुम्ही 2017 पासून जरी बघितलं, हे बघा 1400, 1300, इथं 1800 करोड, 1400 करोड, 1500 करोड, 1900 करोड, 2200 करोड, 2600, 4000 आणि 4200 कंटिन्यू सेलमध्ये ग्रोथ आहे या कंपनीची. आणि नेट प्रॉफिट पण जर तुम्ही बघाल तर बघा इथं 141 करोड, 167 करोड, 251, 240 म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये पण कंटिन्यू आपल्याला ग्रोथ दिसते. आणि मागच्या लास्ट इयरमध्ये 23% रिटर्न दिले. जर तुम्ही एक ऑब्झर्व कराल निफ्टीने मागच्या काही दिवसात म्हणजे मागच्या 2-3 वर्षामध्ये काहीच रिटर्न दिले नाही, 0 रिटर्न दिले. निफ्टी मूव्ह करत नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यात नंतर आपल्याला बेस्ट वे का असतो स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणं, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंग करणं, स्विंग ट्रेडिंग करणं.
तर आपण हा स्विंग ट्रेडिंगसाठी पण हा स्टॉक बेस्ट आहे. तुम्ही प्रॉफिट अँड लॉस तर बघितलं, आपण याचं इन्व्हेस्टरचं प्रमोटरची होल्डिंग बघून घेऊ. होल्डिंगमध्ये पण बघितलं 38% होल्डिंग प्रमोटरची आहे इथे. FIची 13.95 म्हणजे 14%च्या ऑलमोस्ट DIची FIची आहे. DIची 11.80 म्हणजे ऑलमोस्ट 12% आहे आणि पब्लिक 35%. म्हणजे प्रमोटरची होल्डिंग जेव्हा जास्त असते ना, खूप भारी स्टॉक मानला जातो तो. तुम्ही याचा पण विचार करू शकता प्रिकॉलचा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल यूट्यूबवर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्ही मला सांगा की मी काय व्हिडिओ घेऊन येत जाऊ रोज. स्टॉकचे तर मी घेऊनच येत राहील स्विंग ट्रेडिंगसाठी. तुम्ही मला सांगू शकता मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ डेली बेसिसला आणू, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ टाकत राहील. हे आपलं चॅनल आहे. मी इथे बघा काल आपला लाईव्ह ट्रेड होता, ते लाईव्ह ट्रेडिंगचं पण रेकॉर्डिंग टाकलंय. इथे हिंदुस्थानी लिव्हरचा पण जो लाईव्ह ट्रेड होता, आणि आपण सायकोलॉजीबद्दल पण बोलणार आहे. आणि इथे आपण खूप सारे असे व्हिडिओज टाकलेले जे एकदम इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, धन्यवाद.